नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र पाटील, इन्शुरन्स ॲडवायझर. दादासाहेब, आजचा जो टॉपिक तुम्ही घेतलेला आहे, आत्मप्रतिष्ठा, इतका नाजूक आणि हळवा आहे. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये इतकं सुंदर मांडणी केलेली आहे शिवखैरांनी. यश तुमच्या हातात. जर का जो मनापासून एक एक टॉपिक, एक एक ओवी, म्हणजे एक एक ते जे सेंटेन्स आहे, एक एक जे दिले मुद्दे, ते जर अवलोकन करेल ना, चांगला अभ्यास करेल ना, तो खरंच परिवर्तन त्याचं हमखास होईल. म्हणजे आत्मप्रतिष्ठा किती आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आत्मप्रतिष्ठेमुळे स्वाभिमान कसा टिकतो, वाढतो, आहे की नाही? आणि आत्मप्रतिष्ठा नसेल, स्वाभिमान नसेल, तर आपलं आयुष्य कसं अंधारमय होतं. म्हणजे सगळं इतकं सुंदर मांडणी केलेली आहे शिवखैरांनी. ते आपण आपल्या चर्चेमध्ये आपण बघणारच आहोत. इथे जमलेले सगळे मास्टर माइंड आणि लीडरशिप ग्रुपचे सगळे सदस्य, तुमचा जो उत्साह बघतो मी दरवेळेस, आणि दादासाहेब जो उपक्रम लावलेला आहे तुम्ही, याच्याने खरं इतकं प्रेरणा, म्हणजे आंतरप्रेरणा आणि बाह्यप्रेरणा हे सुद्धा सगळं लक्षात येतं दादा आता. म्हणजे हे आतून पेटलेले दादा आता. म्हणजे की एक 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 टॉपिकमध्ये जर का आपण उतरू आणि आपण आचरणात उभं करू, तर नक्की आपल्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय आपल्याला मिळणार, पूर्ण 100% यश मिळेल दादा आपल्या आयुष्यामध्ये. असं जे आपण आहे त्या लेवलपेक्षा आपण वरच्या पातळीवर जाऊ दादा. असं आहे बघा, आत्मप्रतिष्ठेमध्ये दिलेलं आहे की सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि सकारात्मक प्रतिमेची निर्मिती कशी कशी उभी राहते, कशी येते, हे सगळं दिलेलं बघा. याच्यामध्ये एक उदाहरण सुद्धा दिलेलं भिकाऱ्याचं. शिवखैरांनी इतकं सुंदर त्या भिकाऱ्याच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला, इतकं सुंदर मांडणी केलेली लेखकांनी. की एक भिकारी असतो, रेल्वे स्टेशनला बसलेला असतो, नेहमीप्रमाणे त्याचं ते काहीतरी ते थोडं पेन्सिलचं बॉक्स वगैरे असे घेऊन बसलेला असतो. रेल्वेमधून एक अधिकारी असतात, ते अधिकारी बघतात त्याला, भिकाऱ्याला, चला बा काहीतरी आपण या भिकाऱ्याला काही देऊ. उतरले ते, भिकाऱ्याला जाऊन काही दिले, 10-1 रुपये दिले असतील. पण नंतर त्यांचं काय लक्षात आलं काय माहिती, ते तर देऊन चालले गेले होते. पुन्हा त्यांच्या काय लक्षात आलं काय नाही, ते पुन्हा परतले, पुन्हा त्या भिकाऱ्याजवळ आले, आणि त्या भिकाऱ्याने जे दिले ठेवलेले होते पेन्सिलचे बॉक्स वगैरे असे छोटे छोटे वस्तू ठेवलेल्या होत्या. त्यातली एक वस्तू आपले 10 रुपयाची कॉस्टची, म्हणजे जेवढं काही 10 रुपये दिले असतील, काही जे असेल तेवढ्या कॉस्टचा एक बॉक्स उचलला, आणि त्या भिकाऱ्याला सांगितलं की बघ, तू पण एक व्यावसायिक आहे आणि मी पण एक व्यावसायिक आहे, आता बरोबर झालं. ज्यावेळेस तो एवढं बोलून निघून जातो तो अधिकारी, रेल्वे निघून जाते. पण ज्यावेळेस तो जो भिकारी असतो तो आत्मपरीक्षण करतो, काय असेल या सेंटेन्समध्ये, की तो मला व्यावसायिक म्हटला. मला वाटलं मी आतापर्यंत भीकच मागतोय व, मी तर व्यावसायिक आहे. म्हणजे काय, की आपली लेव्हल बरोबर झाली व, मी 10 रुपये दिले, 10 रुपयाची तुझ्याकडून ती वस्तू घेतली, म्हणजे आपली लेव्हल एकदम समसमान झाली. कुठेतरी त्याच्याकडे ट्यूब पेटली दादा, की काहीतरी माझ्यामध्ये आहे. आणि हे होतं स्वाभिमान. ज्यावेळेस तो घरी जाऊन तो सगळं आत्मपरीक्षण करतो, बघतो काहीतरी माझ्यामध्ये आहे, ते आता एका साहेबांमुळे माझ्या लक्षात आलेलं आहे. मी आतापर्यंत भीक मागून माझं जीवन चरित्र भागवत होतो, पण त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं मला आता एक व्यावसायिक व्हायचं. म्हणजे बघा, आत्मप्रतिष्ठा जर जागृत झाली, स्वाभिमान जर जागृत झाला, तर ती व्यक्ती कुठल्या कुठल्या पदापर्यंत पोहोचते ते त्या उदाहरणात दिसतंय. 1 वर्ष 6 महिन्यानंतर तोच भिकारी एक सुटाबुटात मस्त एका प्रोग्राममध्ये त्याच अधिकाऱ्याला भेटतो. तो अधिकारी तो म्हणजे अधिकाऱ्याने ओळखलेलं नसतं, पण त्या भिकारीने त्या अधिकाऱ्यांना ओळखलेलं असतं, कारण हा सुटबुटात असतो. तो भिकारी जाऊन म्हणतो, साहेब 2 मिनिटं. म्हणे काय? म्हणजे तुम्ही मला ओळखलं का? नाही म्हणे, बघितल्यासारखं वाटतं, पण तुम्ही कुठलेत काय? नाही म्हणे, बघा अशा अशा स्टेशनवर मी बसायचो आणि भिकारी म्हणून मी जीवन जगायचो. पण तुम्ही आलात, ते 10 रुपये दिले, ते एक बॉक्स उचलला आणि मला सांगितलं की आपलं आता समसमान आहे, आपण दोघी व्यावसायिक आहोत, आता वाटतं आपलं बरोबर झालं. त्या दिवसापासून माझ्या ती ट्यूब पेटली बा, काहीतरी माझ्याकडे आहे. तो होता आत्मप्रतिष्ठा, स्वाभिमान, एक व्यावसायिक. बघा, म्हणजे इतकं सुंदर आहे दादा. म्हणजे बघा, त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. आज जे काही आहे फक्त तुमच्या त्या एका वाक्यामध्ये म्हणे, त्या वाक्यामुळे माझी ट्यूब पेटली आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेले म्हणे. पुढे दिले बघा. आपल्या आयुष्यात स्वाभिमान अशी जादू करू शकतो की ते यश आणि अपयश सगळं 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 दिलंय, एक एक सगळं घटक दिलेले. पुढे ते एका शेतकऱ्यांनी ते भोपळ्याचं सुद्धा उदाहरण दिलेलं दादा. सुंदर मांडणी केली लेखकांनी. ते शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. भोपळ्याची शेती असते, मळा असतो त्याचा, आहे की नाही, मळा असतो भोपळ्याचा. त्याला असं वाटतं चला बा आपण काहीतरी एखाद्या छोटं भोपळा असतो, बरणी लावून देऊ, बरणी ठेवून देऊ. आणि ज्या काही कालांतराने ते वेलावर तो बरणी लावलेली असते, काही कालांतराने बघतो तो भोपळा तेवढाच तेवढाच, कारण बरणीमुळे त्याचं आकारमान वाढलं नाही दादा. भोपळ्याचं रूपांतर कसं वाढत असतं, वेल जसं वाढतं तसं वाढत असतं. त्यावेळेस बघा आपल्या असं लक्षात येतं की मर्यादा 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 नको.
बघा, मर्यादेच्या पलीकडे म्हणजे जर का आपल्या आयुष्यामध्ये जर स्वाभिमान उभा राहिला ना दादा, तो मर्यादेत नाही जीवन जगत, अमर्याद असतं. त्याच्याकडे जेवढं काही तो देण्याचा प्रयत्न करत असतो दादा, तो लिमिटेड आयुष्य जगत नाही. तो त्याच्याकडे जेवढं आहे तेवढं तो देण्याचा प्रयत्न करत असतो. इतकं सुंदर त्या शेतकऱ्याचं त्या बघा त्या भोपळ्याच्या शेतीवरून आपल्या लक्षात आलं. बरणीमुळे तो भोपळा तेवढाच राहिला. म्हणजे कुठेतरी मर्यादा घेऊन राहिला. आणि जर का तो नसतं बरणी नसते तर तो भोपाळ जेवढं त्याला वाढता आलं असतं तेवढं त्याने आयुष्यात जीवन जगलं असतं. तसं दाखवलेलं आहे. म्हणजे जर का आपल्याकडे आत्मप्रतिष्ठा असेल, स्वाभिमान असेल, तर आपण निश्चित म्हणजे जिथपर्यंत आपल्याला जाता येतं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो, पोहोचू शकतो असं शिवखेरानं दाखवायचं आहे शेतकरीच्या या उदाहरणाच्या माध्यमातून. बघा, स्वाभिमानाचे फायदे पण दिलेले आहेत. पुढे दोघींचं ते हे पण दाखवलेलं आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन हे दाखवलं की त्याचे फायदे काय होतात, नुकसान काय होतं बघा सगळं दिले. स्वाभिमानाचे फायदे बघा, विचार व मते दृढ होतात. स्वाभिमान ज्या ज्या व्यक्तीकडे असेल तो विचार एकदम ठाम असतो. म्हणजे त्याच्याकडे विचार एकदम ठाम असतात दादा. तो बिलकुल डगमगत नाही. त्याला माहिती आय एम म्हणजे मी करू शकतो. आय कॅन विन. मी जिंकू शकतो. त्याच्याकडे ठाम विचार असतात. तो असं डळमळत नाही. ज्याच्याकडे स्वाभिमान असेल, आत्मप्रतिष्ठा असेल, तो एकदम ठाम असतो विचारांवर. पुढे दिले जबाबदारी स्वीकारण्याची त्याची तयारी असते. कुठलंही काही असो चॅलेंज तो तर एकदम आनंदाने स्वीकारतो. त्याला माहिती आय एम म्हणजे स्वतःवर तो प्राऊड करतो. स्वाभिमानी असतो का मी करू शकतो बा. पण जर का ज्याच्याकडे आत्मप्रतिष्ठा असेल, स्वाभिमान असेल ना, तो कुठलीही जबाबदारी झटकून टाकतो आणि हलगर्जीपणा करतो आणि आयुष्याचं नुकसान करतो. सगळं दिलेलं इथे एक 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 दिले. समाधानी आणि इतरांशी चांगले संबंध ह्या स्वाभिमानी किंवा आत्मप्रतिष्ठा ज्या व्यक्तीकडे असेल, तो इतरांशी संबंध त्याचे एकदम चांगले असतात. रिलेशन त्याचे इतके छान असतात. कारण तो कसा असतो, समाधानी असतो. त्याच्याकडे कुठेतरी चांगले विचार असतात. त्यामुळे त्याच्याकडे समाधान असतं. स्वेच्छेने तो सगळं जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असते. तो आशावादी असतो. आहे की नाही? नेहमी कार्यप्रवण असतो. नेहमी ॲक्टिव्ह असतो. तो असं आळस करत नाही दादा. कारण त्याच्याकडे स्वाभिमान असतो. त्याला वाटतं काहीतरी रोज नवीन, काहीतरी रोज नवीन, रोज काहीतरी नवीन, काहीतरी नवीन अचीव्हमेंट. आणि जो काही स्वाभिमान नसेल त्याला असं दिवस उगला त्याला डोक्याला हात लावतो तो दादा. कारण त्याला माहिती आहे काय बाबा दिवस म्हणजे तो बघा हे सगळं दिलंय. आत्मप्रतिष्ठा इतकी महत्वाची आहे, स्वाभिमान इतका महत्वाचा आहे. जर आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर ह्या शिवखेऱ्यांचं पुस्तक आपलं घेऊन आणि आत्मप्रतिष्ठा काय काय दिलेलं आहे त्याच्यात, स्वाभिमानाचं महत्व काय दिलंय, ते जर आपण फॉलो करू तर नक्की जीवनात यश मिळवू दादा आपण असं. बघा पुढे दिलंय कमकुवत किंवा क्षीण आत्मप्रतिष्ठा आहे की नाही, आपण कशी ओळखायची हे शिवखेऱ्यांनी सुंदर मांडलेली. कमकुवत व्यक्ती, क्षीण आत्मप्रतिष्ठा ती कशी ओळखायची बा, त्याच्या लक्षणावरून लक्षात येतं आपलं. ती जी व्यक्ती असेल त्याचे लक्षणं जर आपण बघितले त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हा आत्मप्रतिष्ठेची एकदम उच्च पातळीची आहे का क्षीण पातळीची आहे बा, कमकुवत आहे बा. लगेच त्याच्या लक्षणावरून त्या व्यक्तीचं लक्षण होतं. कारण तो तर आक्रमक असेल, अहंकारी असेल, आहे की नाही, कुठेतरी चिडखोर असेल, नाव ठेवण्याचं त्याच्याकडे तयारी असेल, येऊन जाऊन फक्त नाव ठेवत राहणं, दोष देत राहणं, समजायचा हा क्षीण कुठेतरी आत्मप्रतिष्ठेत म्हणजे त्याच्याकडे स्वाभिमान हा ही वृत्ती नाही त्याच्याकडे. बघा इथे सगळं सगळं एक 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 सुंदर मांडलेली आहे बघा. कमकुवत किंवा क्षीण आत्मप्रतिष्ठा आपण कशी ओळखायची, तर दोष काढणे, कामात हलगर्जीपणा करणे, अहंकारी असणे, संकुचित मनाची असणे, हे सगळे जे 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 लक्षणं दिसतात ना व्यक्तीमध्ये, दादा समजायचं तो काहीच कामाचा नाही, तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. बघा हे मोठमोठे जे फॅक्टरी असतात, मोठमोठे जे असतात ना दादा, तुम्ही जे आता दादाने खूप सुंदर समजावलेलं इंटरव्ह्यूमध्ये पार करून जातं. त्याच्या एका 2 मिनिटात त्याचं बोलण्यावरून लक्षात येतं की ही व्यक्ती आपल्या कॅपेबल आहे की नाही आपल्या फॅक्टरीसाठी, आपल्या उद्योगासाठी, आपल्या आयुष्यासाठी. म्हणजे सगळं इथे इतकं सुंदर दिलेलं आहे. बघा दिलं एक 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 बघा. संकुचित मनाची, जबाबदारी न स्वीकारणं, कंटाळवाणं असणं, हळवं असणं. हळवं हे सुद्धा बघा, मनुष्य संवेदनक्षम असला पाहिजे, हळवा नको. हळव्या व्यक्तीपासून सावध राहायला सांगितलं दादा इथे इतकं सुंदर. हा विषय इतका नाजूक आहे दादा, एकदा नाही आपण 2दा सेशन घेऊयाचं दादा. त्यावेळेस हा विषय आपल्याला खरंच अंतरी जाईल आणि अंतरापासून आपल्याला म्हणजे अंतःकरणापासून आपण चेंज होऊ शकतो. खूप म्हणजे जो जो हळवा व्यक्ती असतो ना, तो सावध बघा, तो कधी पुढे जाऊ शकत नाही. जरा संवेदनक्षम पाहिजे, हळवा नको. बघा दिले खूप सुंदर दिलेलं आहे इथे बघा. आत्मविश्वासाचा अभाव असणं. जे जे लोक क्षीण आत्मप्रतिष्ठेचे असतात, ज्या व्यक्तीकडे स्वाभिमान नसतो, ती व्यक्ती आत्मविश्वास त्याच्याकडे अजिबात राहत नाही. तो काही नवीन कार्य करू शकत नाही, नवीन प्रोजेक्ट तो हाती घेऊ शकत नाही. आणि कसं यशस्वी होणार, म्हणजे इतकं सुंदर मांडणी केली शिवखेऱ्यांनी आपल्या, यू कॅन विन, यश तुमच्या हातात. जो जो विद्यार्थी असेल, उद्योग क्षेत्रातले असेल, राजकारणी व्यक्ती असेल, कोणीही असो, ज्यांनी हे पुस्तक हाती घेतलं आणि ते जर का त्या पुस्तकातून जे सगळं सार मांडून ठेवलेलं आहे, शिवखेऱ्यांनी सगळं जीवनाचा सार मांडून ठेवलेला आहे. का जर यश अपयश फक्त आपल्या
पुस्तकात दिले दादा. फक्त ते एक तो टॉपिक, जसं आजच्या टॉपिकमध्ये आपण आत्मप्रतिष्ठा घेतलेला आहे, हे सगळं दिले बघा. स्वतःबद्दल बढाई मारणं हे सगळं क्षीण प्रतिष्ठेचं लक्षण आहे दादा. बढाई मारत बसतो माणूस. बघितलं त्याचं आत्मचरित्र आपण जर बघितलं दादा, तर कुठल्याच याच्यात बसत नाही. तो पण इतका बढाया मारतो की मी किती ज्ञानी, मी किती, अरे बाबा काही उपयोग नाही. लगेच लक्षात येतं दादा. तो कुठे एक क्षीण आत्मप्रतिष्ठा, म्हणजे त्याच्याकडे स्वाभिमानवृत्तीच नाही. तो यशस्वी होऊ शकत नाही दादा. बघा, स्वतःबद्दल बढाई मारणे ही आत्मविश्वास नसल्याचे लक्षण असतं. खोट्या प्रतिष्ठेला देखावा करणं, खोट्या प्रतिष्ठा दाखवत राहतो की मी असा, मी तसा, म्हणजे हे सगळं सगळं अभाव आहे. बघा, हे स्वाभिमानी म्हणजे तो उच्च पातळीवर जाऊ शकत नाही दादा. पुढे दिले, तो एकलकोंडा असतो. बघा, एकाकी आणि एकलकोंडी फरक आहे बरं दादा. एकांत प्रिय कोण व्यक्ती असतो, जो उच्च उच्च असेल, तो एकांत प्रिय असतो. त्याला काहीतरी नवीन प्रोजेक्ट, नवीन आयडियाज त्याला आत्मसात करून ते उपयोगात आणायचे असतात, किंवा त्याला ते सगळं सक्सेस करायचं असतात. आणि एकलकोंडी म्हणजे काय, बस तो स्वतःला दोष देणार, आईवडिलांना दोष देणार, समाजाला दोष देणार, सगळ्या सिस्टीमला दोष देत राहतो आणि मागे पडत राहतो. तो एक क्षीण आत्मप्रतिष्ठित व्यक्ती की जो कधी जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. इतकं भरपूर आहे इथे सांगण्यासारखं, पण आता आपला वेळेचा अभावी आपण थोडंसं धावतो घेऊ, म्हणजे फास्ट घेऊ. तर बघा, हे व्यक्ती जे असतात ना दादा, बघा पुढे दिले शिवखऱ्याने, इतकं सुंदर मूल्यमापन केलेलं आहे की अशी माणसं कुठल्याही व्यक्तीचे मूल्यमापन माणूस म्हणून नाही, तर ते कसं करतात माहिती का दादा, मालमत्ता म्हणून. ज्या व्यक्तीकडे मालमत्ता असते ते व्यक्ती हे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात दादा. ज्याच्याकडे क्षीण आत्मप्रतिष्ठा असेल, स्वाभिमान असेल, हे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे बघा, जी स्वाभिमानी व्यक्ती असेल ना सर, ती कुठल्याच मालमत्तेला बळी पडत नाही. कोणाकडे किती प्रतिष्ठा असो, पैसा असो, अडका, काही नाही. तो त्याच्या स्वाभिमानावर जागृत असतो, त्याचा अभ्यासावर त्याचा विश्वास असतो, त्याच्या शिक्षणावर, त्याचा आत्मविश्वासावर तो एकदम ठाम असतो दादा, निर्णावर ठाम असतो. तो असं वाईट गोष्टीकडे वळत नाही. हे ज्यांच्याकडे क्षीण प्रतिष्ठा असते ना, ते सहज वळतात. त्याला फक्त आयतं पाहिजे असं, विदाऊट कष्ट, विदाऊट हार्डवर्क. बघा, तुमचं सगळं लक्षात येत असेल, न कष्ट करता सगळं प्रॉपर्टी कशी मला मिळेल आणि मी बस, हे लोक कधी यशस्वी होत नाही दादा. काही दिवसाचं त्यांचं हे असतं. पुढे दिले, हे दिलं का लेखकांनी, हे रॅट रेस मधले असतात म्हणे, रॅट रेस. शेवटी तो उंदीरच निघतो. रॅट रेस म्हणजेच काय, जरी तो जिंकला त्या शर्यतीमध्ये, एखाद्याला त्यांनी अट्रॅक्ट केलं किंवा तो स्वतः अट्रॅक्ट झाला आणि त्याला मालमत्ता मिळवली, पण शेवटी तो काय, उंदीरच म्हटलं जातं. जिंकला जरी तो त्याच्या आयुष्यामध्ये, रॅट रेस. बघा, इतकं सुंदर दिलंय दादा. आपण हे, मी म्हटलं ना, हे फार, हा जो विषय इतका नाजूक आहे, हा विषय इतका गंभीर आहे दादा. जो जो व्यक्ती ह्या विषयावर, या टॉपिकवर आत्मचिंतन करेल, मी सांगतो आत्मचिंतन करेल ना, ती व्यक्ती नक्की सक्सेस होईल. फक्त तसं उभं करता आलं पाहिजे. बघा, पुढे दिले, रॅट रेसमध्ये शिरतात आणि त्यात ते जिंकलात तरी ते शेवटी उंदीर म्हटले जातात. म्हणजे काय, शेवटी त्याचं उंदीरचं काय असतं, तो फक्त आहे त्याच्यातच समाधान मानतो, कष्ट त्याला आवडत नाही. बघा, पुढे दिले, संस्कारहीन असल्याने कुणाशी त्याचं पटतच नाही. कारण त्याच्याकडे संस्कार, अहो कुठे चरित्रवान तर लांबची गोष्ट झाला, ते संस्कारहीन असतात, कसं पटेल त्यांचं. त्यांना सगळं आयतं. म्हणजे बघा, ही क्षीण आत्मप्रतिष्ठा आणि उच्च आत्मप्रतिष्ठा दादा, इतकं सुंदर मांडणी केलेली लेखकांनी. मग आता दादासाहेबांनी आपलं सगळं त्याचं सांगितलं की उच्च आत्मप्रतिष्ठावाले आणि क्षीण आत्मप्रतिष्ठावाल्यांमधले लक्षणं किंवा त्यांच्यामध्ये काय काय गुण बघा दिलेत. की जो उच्च आत्मप्रतिष्ठावाला असतो, तो नव्या कल्पना, नेहमी नवीन आयडियाज, आज इथे, उद्या तिथे, परवा तिथे, म्हणजे तो नवीन नवीन आयडियाजमध्ये, नवीन नवीन प्रोजेक्ट्समध्ये, नवीन नवीन थॉट्समध्ये तो आयुष्य जगत असतो. आणि हा जो असतो क्षीण आत्मप्रतिष्ठा, जो कधी आयुष्यात सक्सेस होत नाही, तो फक्त लोकांविषयी बोलत राहतो, हा तसा, तो तसा, तो तसा, तसा. म्हणजेच काय, समजा त्याला कष्ट करायची तयारी नसते दादा, असं दिले. नव्या कल्पना, विचारांची चर्चा, इकडे याचं असं लोकांविषयी बोलत राहतो. दुसरे हे आस्तविक असतात, आस्तविक मनोवृत्ती त्यांचं सगळ्यांशी पटतं, समजून घेतात ना. बघा, समोरच्याला समजून घेणं, समोरच्याला रिस्पेक्ट देणं, समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं, हेच तर उच्च आत्मप्रतिष्ठेचं लक्षण आहे दादा. आणि हा म्हणतो फक्त मीच तेवढा खरा, मीच तेवढा हुशार, मीच तेवढा शहाणा, तो कसा सक्सेस होईल आयुष्यात. बघा, दिले एक त्याच्यावर. बघा, उच्च आत्मप्रतिष्ठावाल्याकडे नम्रता असते, याच्याकडे उद्धटपणा असतो. ह्या आत्मप्रतिष्ठावाल्याकडे वरिष्ठांचा आदर करतात हे, आणि अवरिष्ठांशी बंड करतो, नाव ठेवतो, बंड करतो. म्हणजे काय, बघा, हे मोठमोठे क्रांतिकारी तसलं बंड नाही बरं दादा. हे मोठमोठे क्रांतिकारी जे विचाराचे, आपल्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचं बंड फार वेगळं होतं. त्यांनी स्वतःचा त्याग केलेला होता, जीवनाचा त्याग केलेला होता. हा तसा नसतो. अक्षीण आत्मप्रतिष्ठावाला बंड एवढ्यासाठी करतो, फक्त मला माझा म्हणजे पगार वाढवून द्या, माझं हे करा ते करा, फक्त त्याला आयतं सगळं मिळवायची सवय असते. हे बंड वेगळं प्रकारचं, ते बंड फार वेगळं प्रकारचं असतं.
पुढे दिले निष्ठेमुळे आलेले धैर्य. यांच्याकडे निष्ठा असते. निष्ठा म्हणजे बघा जे काही त्यांनी ठरवलेलं असतं ना, पूर्ण विश्वास असतो त्यांचा. निष्ठेने ते काम करतात, नम्रतेने असतात, चारित्र्यवान असतात, नेहमी जागरूक असतात, नेहमी ठाम असतात, जबाबदारीची नेहमी जबाबदारी स्वीकारणारे असतात, आशावादी असतात, समंजसपणा असतो, शिकण्याची तयारी असते, एकांत प्रिय असं. एकांत प्रिय बघा, एकांत बघा तुम्ही अनुभवा. दादासाहेब एवढे विचार छान छान येतात. एकांत प्रिय बरं का, एकलकोंडा नाही. एकलकोंडा म्हणजे फक्त तो नाव ठेवत असतो, दोष देत असतो. एकांत प्रिय म्हणजे बघा तुम्ही जी सवय लावून दिली आम्हाला, आता आमचा तो गुण वाढतोय दादा. एकांतमध्ये बसून ते सगळं वाचन करणं, ते एक 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 सेंटेन्सवर अभ्यास करणं, हे सगळं एकांत प्रिय. चर्चा करतात, योग्य दिशेने मार्गाने जाणारे, शिस्तप्रिय असतात, इतरांचा आदर करतात, सभ्यतेने वागतात, मर्यादा त्यांना सगळं सगळं हे सगळं दिलंय. आणि क्षीणवाल्याकडे, आत्मप्रतिष्ठावाल्याकडे काही नसतं, तो गोंधळलेला असतो दादा. पूर्ण त्याची वैचारिक पातळी खालच्या पातळीची असते. म्हणजे तो गोंधळलेला असतो, नेहमी उद्धट असतो, उद्धटपणा असतो त्याच्याकडे, वरिष्ठांविरुद्ध बंड पुकारतो, जुळवून घेण्याची त्याची तयारी नसते, कोणाला समजूनच घेत नाही. बघा हे सगळं दिलंय बघा. हे जर आपण अभ्यास केला ना दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटात आपण पारख करतो. 2 मिनिटात आपण त्या व्यक्तीचं पारख करू शकतो की ही व्यक्ती कुठल्या टाईपमध्ये बसते बा. म्हणजे बघा सगळं त्याच्याकडे स्वार्थी वृत्ती असते, तो नेहमी दैववादी असतो. आशावादी नाही, आशावादी आणि दैववादीमध्ये फरक येतात. आशावादी राहणं म्हणजे कार्यात प्रवीण राहणं, कार्य करत राहणं आणि आपलं यश संघर्ष करत राहणं. आणि दैववादी म्हणे ये रे माझ्या मागल्या किंवा दे रे हरी खाटल्यावरी. हे सगळं या टाईपचे लोक दादा. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला जर का यशस्वी व्हायचं असेल तर हे सगळं आता बघा आपल्याला बघा दिलंय. लेखकांचं म्हणणं असं नाही की बघा हे मी तुमच्यासाठी म्हणजे तुमचे हे दाखवत नाही, गुणदोष दाखवत नाही. तुम्ही बघा आपण कुठे बसतोय बा. आपल्याकडे जर हे लक्षणं असतील तर नक्की आपण त्याचा त्याग केला पाहिजे आणि चांगल्या लक्षणं आपल्याकडे उभे करून आपल्या जीवनाचं सार्थक किंवा यश मिळवता आलं पाहिजे. एवढं सांगून मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.